रामाला शक्य होतं वडिलांचं वचन मोडून राजवैभव भोगणं. एक वचनच तर होतं सोयीनुसार फिरवता येणार. राजा दशरथ ही पुत्रप्रेमासाठी वचन मोडल्याची शिक्षा भोगायला तयार झाला असता. पुत्रवियोगाचा त्याचा मृत्यूही टळला असता कदाचित. तिन्ही आयांचे 14 वर्ष अश्रूही वाहिले नसते. सत्यवचनाला अर्थ नाही म्हणून अनेकांनी रामाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल. शब्दाने हवं तसं फिरवून वनवासातून पळवाट शोधणं आणि एक वेगळंच आयुष्य जगणं शक्य होतं. पण रामाने वनवासाचा रस्ता चालला आणि तो श्रीराम झाला. तो उजळलेला रस्ता आजही प्रकाश देत आहे कित्येक वाटसरूंना सत्याचा मार्ग चालण्यासाठी आणि स्वतःच्याच आतलं देवत्व शोधण्यासाठी.